सुरेश धस सध्या आपल्या सोबत आहेत। सर्वात मोठी बातमी येते वाल्मिक कराडने शरणागती पत्करलेली आहे। पहिली प्रतिक्रिया काय आणि वाल्मिक कराडच्या बाजूने जे बोललं जातंय की राजकीय सूड या संपूर्ण प्रकरणात उगवला जातोय, तथ्य काय आहे? कशाला कोण राजकीय सूड उगावेल? तर सुरुवातीला प्रथमतः राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी घेतलेल्या स्टेप्समुळेच त्याच्या स्वतःच्या गर्दन म्हणजे गळ्यापर्यंत ज्यावेळेस फास आवळला त्यावेळेस ते स्वतःहून सरेंडर झाले। फार काही खुशीने सरेंडर झालेले नाहीत। पोलीस जवळपास त्यांच्यापर्यंत पोहोचली होती, त्यांना उचलणारच होती, परंतु मग झाकायचं आपलं आबरू जायची नको, उचलून नेलं म्हणून त्यांनी हा कांगावा केला आणि ते सरेंडर झाले। पण लोकांकडून प्रश्न हा विचारला जातोय की वाल्मिक कराड सरेंडर होईपर्यंत वाट का बघितली गेली? सरेंडर होईपर्यंत पोलिसांनी सीआयडीनी वाट पाहिलेली नाही। ते संपूर्णपणे त्यांच्या पाठीमागे होते आणि परंतु या ठिकाणी ते पाठीमागे होते। आता ते पकडणारच होते, परंतु मग इज्जत जायची नको म्हणून सरेंडर झालेले आहेत, बाकी काही नाही। त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा आभार मानायला आलतो मी, आभार मानलं। मात्र सीडीआर चेक करणं असेल किंवा यामध्ये आणखी कोणते मोठे मासे आहेत? तुम्ही वारंवार एका आकाचा उल्लेख करता, मंत्र्यांचा उल्लेख करता, धनंजय मुंडेंवरती मी अजिबात धनंजय मुंडेंचा उल्लेख केलेला नाही। आतापर्यंत कधी केलाय का? मी वाल्मिक कराडांचा अगोदर करत नव्हतो, आका म्हणायचो, परंतु हे आका जे आहे आका 100% याच्यामधल्या सगळ्या कलमामध्ये बसतील असं माझं पण सगळीकडनं 100% गॅरंटी आहे। पण संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला जावा, त्यांची चौकशी केली जावी, अशा सुद्धा मागण्या समोर येतात विरोधकांकडून। हे मी नाही, त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत प्रकाश सोळंके, त्यांनी मागणी केलेली आणि त्यांचा राजीनामा घ्यायचा का असंच ठेवायचा का, बिन खात्याचा मंत्री ठेवा, हा संपूर्ण अधिकार अजितदादांचा आहे, आमच्या साहेबांचा काही संबंध येत नाही। पण बीडची इतकी भीषण परिस्थिती या निमित्ताने समोर आली, मग राख असेल किंवा वाळू माफिया असतील, त्यासोबतच इतर गुन्हेगारीकरण असेल, जमीन हडपणे, मोक्याच्या जमिनी हडपणे, हे सगळे प्रकार सगळं रोखायचं असेल तर बीडचं पालकमंत्रीपद माननीय सीएम साहेबांनी स्वीकारावं। पण दुसरा कोणताही पालक बीडला असू शकत नाही असं तुमचं म्हणणं नसावा। आमचा दुसरा बी फायदा होईल, डेव्हलपमेंट पण होईल। बीड जिल्ह्याची डेव्हलपमेंट माग म्हणजे 400 कोटी रुपये आले तर 70 कोटी रुपयात 10 तालुके आणि एका तालुक्याला 330 कोटी, तुम्ही तशी विनंती केली असा विकास झालेला आहे। 330 कोटी एका तालुक्याला आणि 70 कोटीत सगळा जिल्हा गुंडाळायचा असा उद्योग झालेला आहे। पालकमंत्री होणार नाही। मुख्यमंत्री जर आले तर सर्वांना समान न्याय देतील। तशी विनंती केली तुम्ही आता? अजून नाही विनंती केली, मी उद्या करणार। बरं, शेवटचा प्रश्न, आता तपासातून तुम्हाला काय अपेक्षा आहे? वाल्मिक कराडच्या व्यतिरिक्त आणखी काय काय या तपासातून पुढे यावं? बोललेलो आहे की स्कॉटलँड यार्डच्या नंतर आमची पोलिसचा नंबर लागतो। पोलीस 100% यातले सगळे खाच खळगे सगळे शोधून काढतील आणि योग्य माणसाला न्याय देतील। त्याच्यामुळे सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावरती भेट घेतली आणि त्याच दरम्यान वाल्मिक कराड हे या संपूर्ण प्रकरणानंतर वाल्मिक कराडाची शरणागती बघायला मिळाली होती। मात्र पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचतच होते त्यापूर्वीच वाल्मिक कराडने शरणागती पत्करली आणि या ठिकाणी एक नाट्य रचण्यात आलं, अशा पद्धतीची प्रतिक्रिया ही आता सुरेश धस यांच्याकडून समोर येते आहे। मनोशी पाठक, झी 24 तास, मुंबई।